ठीक आहे, चला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर मी आणि स्पृहा आहे ना बाहेर निघालो होतो. म्हणजे असे मी कधीतरी तिला बाहेर घेऊन जाते, थोडाफार असा वेळ मिळाला ना की मुलांना पण छान वाटतं. तर ती शेजारीच बसली होती, तिला सीट बेल्ट लावला ना की ती व्यवस्थित बसते आणि जवळपासच घेऊन जाते, असं लाँग ड्राईव्हला वगैरे नाही. तर इथे आहे ना ग्रॉसरी आणि आपले जे भाज्या आहेत फळांसाठी आहे ना रत्नदीप म्हणून एक शॉप आहे, म्हणजे फ्रँचायझी आहे त्यांची रत्नदीप. म्हणजे मी फक्त हैदराबादमध्ये बघितलं आहे, तर मे बी म्हणजे तेलंगणा स्टेटमध्येच असेल. तर भाज्या वगैरे इथे सकाळी जर गेलो ना तर एवढ्या फ्रेश येतात. रोज ट्रक असतो भाज्यांचा आणि इतक्या फ्रेश भाज्या. तर मी दरवेळेस शनिवारी किंवा रविवारी सकाळी आहे ना सगळ्या भाज्या घेते तिथूनच. तर रत्नदीपमध्ये आहे ना मी फक्त आत्ता तरी फळांसाठी आणि काही तांदूळ आहेत ना ते मी रत्नदीपमधून घेते. जे की काही गोष्टी आहेत ना त्या डीमार्टमध्ये मला आवडत नाहीत, म्हणजे जशा मला पाहिजे तशा मिळत नाहीत. म्हणजे इथल्या डीमार्टमध्ये ना मला कधी सोसायटी मिळत नाही आणि चहा पावडर मी सोसायटीचीच वापरते. तर त्यासाठी आणि तांदूळ जे काही पर्टिक्युलर तांदूळ आहेत इथले ते मला घ्यायचे होते. रत्नदीपमध्ये ओके. छान आहे. काय घ्यायचंय तुला? काय घेणार आहेस? काय घ्यायचंय? हा घे, टाक ट्रॉलीमध्ये टाक. याच्यात ठेव, याच्यात ठेव. चला आता पुढे. तर इथे आहे ना लहान मुलांसाठी अशी छोटीशी ट्रॉली आहे की त्याच्यामध्ये मुलांना जे काही सामान हवं आहे ना म्हणजे ते त्याच्यामध्ये थोडेफार बिझी राहतील, त्यासाठी अशी ट्रॉली दिली आहे. तर ही मुलगी आहे ना पहिले तिथे गेल्यावर ती ट्रॉली घेते आणि पूर्ण त्या मॉलमध्ये म्हणजे त्या शॉपमध्ये आहे ना फिरत असते. इथे आहे ना आत्ता आम्ही दुपारी आलो होतो 1-4:30 वाजता. तर तुम्ही म्हणाल आम्ही दोघीजणीच कसे काय आलो आहे, तर आरुचा या टायमाला क्लास असतो, तर तो क्लासला गेल्यानंतर हिला घेऊन मग मी बाहेर येते. तर इथे आहे ना रत्नदीपमध्ये एक जिरा राईस म्हणून राईस मिळतो, तर तो मी घेते आणि नेमका तो संपला होता आत्ता, त्याच्यामुळे मग मला दुसराच कोणता तरी घ्यायला लागला. तर पुण्यामधून येताना आहे ना दरवेळेस मी बासमती तुकडा घेऊन येते. 10 किलोचं जे पॅकेट मिळतं ते, तर तो आम्हाला खूप आवडतो. पण आता संपल्यामुळे मला इथून हा ऑप्शन शोधायलाच लागतो. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की माझ्या छोट्या छोट्या बरण्या तुम्हाला दिसतात, तर सगळ्यांना वाटतं की मी ह्याच्यामध्येच काही सामान स्टोअर करते आणि मला त्याच्याच कमेंट येतात की हे एवढेच डबे आहेत का, मोठं मोठं सामान कशात असतं. तर हे बघा, हे जे माझे डबे आहेत ना हे टप्परवेअरचे डबे आहेत आणि हे 5 लिटर कॅपॅसिटीचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी माझे जे तांदूळ आहेत, त्याच्यानंतर आपले भाकरीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, हे सगळं मी या डब्यांमध्ये स्टोअर करते. तर ह्यांना आता मला वाटते की 8-9 वर्ष झाले असतील मी वापरते आहे. याला काहीच झालेलं नाही आहे. तुम्ही नीट बघू शकता, एअरटाईट आहेत, इतकं फ्लेक्झिबल आहे त्याची झाकणं. त्यानंतर हा जो डबा आहे ना हा मी जस्ट इथे आल्यानंतर IKEAमधून घेतला होता. माझे काही डबे जे आहेत ना जे मी आय थिंक दुसरीकडून रिलायन्स स्मार्टमधून घेतलेले काही डबे होते ते माझे खराब झाले होते. तर हे मी इथे आल्यानंतर यातले 2 डबे घेतलेले आहेत. तर हे जे डबे आहेत ना हे IKEAमधले आहेत. तर याची देखील कॅपॅसिटी खूप चांगली आहे आणि आपली जी पूर्ण कॅबिनेटमधली जी स्पेस आहे ना ती पूर्ण ऑक्युपाय करतं. म्हणजे हे असे उभे डबे घेतलेले खूप चांगले आहेत आपल्याला जर काही एक्स्ट्राची ग्रॉसरी जी आहे ती स्टोअर करायला, किंवा आपले कधी आपल्याला बासमती तांदूळ लागतो तो वगैरे स्टोअर करायला. कारण ह्याचे जे झाकणं आहेत ना ती एकदम एअरटाईट आहेत. तर ह्या अशा झाकणांमध्ये आपण तांदूळ किती दिवस देखील स्टोअर केला ना तरी तो चांगला राहतो. त्यामुळे आता हा जो माझा बासमती राईस आहे हा मला बिर्याणीसाठी वगैरे लागतो, तर त्यासाठी मी हे असे डबे जे आहेत ना ते ठेवते. आणि हे सगळे डबे आहेत ना एका सेक्शनमध्ये असतात. तर तुम्ही माझी किचन टूर बघितली असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की हे डबे कुठे ठेवलेले आहेत.
तर तुम्ही जर माझी किचन टूर अजून बघितली नसेल ना, तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की माझ्याकडे छोट्या बरण्यांसोबत मोठे देखील डबे आहेत आणि त्यामध्ये देखील मी ग्रॉसरी स्टोअर करते. तर हे जे टपरवेअरचे डबे आहेत ना, हे तुम्ही जर त्याचं झाकण बघितलं ना, एकदम फ्लेक्झिबल आहे आणि व्यवस्थित एअरटाईट बसतं. म्हणजे तांदळामध्ये तर आपण आता तांदूळ येतं याच्यामध्ये तर मी 5 किलो, म्हणजे मी पुण्यामधून जो तांदूळ आणते ना 5 किलो याच्यामध्ये बसतो एका टायमाला. तर आत्ता तरी माझ्याकडे तेवढा नाही आहे, पण 3 किलो मी आत्ता याच्यामध्ये ठेवते आहे. तर जेव्हा पण तांदूळ ठेवताना तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये कीड वगैरे होऊ नये, त्यासाठी आहे ना मी तांदळामध्ये तमालपत्र जे आपले असतात ना मसाला, तो मी टाकून ठेवते. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे तांदूळ आहेत ना ते नेहमी ड्राय राहतात. काही आपले हात जरी कधी ओले वगैरे झाले ना आणि आपले चुकून जर तांदळाला लागले तरी देखील तांदूळ खराब होत नाहीत. कारण हे जे तमालपत्र आहे ना हे सगळं तांदळाला आहे ना, म्हणजे त्याचा ओलावा सगळा शोषून घेतो. त्याच्यामुळे तमालपत्र मी टाकते. पण जनरली माझ्या तांदळाला आहे ना कधी काही कीड वगैरे लागत नाही, कारण माझे सगळे डबे जे आहेत ना ते एअरटाईट आहेत. तर इडलीसाठी जर तुम्हाला इडलीचं पीठ चांगलं फुगवायचं असेल ना, तर मी आता तुम्हाला एक टिप देते. तर इडलीसाठी आहे ना, हा असा जो उडदाचा गोटा असतो, याला गोटा म्हणतात, पूर्ण अख्खं उडीद. तर हा असा घेऊन यायचा, डाळ घ्यायची नाही. याच्याने खूप छान आपलं पीठ जे आहे ना ते फुलतं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मी इडलीसाठी हेच उडीद जे आहे ना ते वापरते. तर उन्हाळ्यामध्ये ना घरामध्ये तुम्हाला, माझ्या घरामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला फ्रूट्सच दिसतील. एकदम असा सीझन असतो की जेव्हा भरपूर फ्रूट्स असतात, म्हणजे पायनॅपलपासून वॉटरमेलनपर्यंत सगळ्या गोष्टी असतात. तर हा टरबूज बघा एवढा मोठा, हा संदीपने खूप आधी आणून ठेवला होता. तर तो आहे ना, मी म्हणजे आता हे फ्रूट्स आहेत ना हे आपण फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो. तर माझ्याकडे काही डबे आहेत, ते खूप जुने आहेत माझे, मी ॲमेझॉनवरून खूप आधी ऑर्डर केलेले होते. तर ते डबे आहेत ना थोडेसे असे मोठे आहेत आणि कलिंगड वगैरे असा मोठा असतो, तर तो ठेवण्यासाठी आहेत ना ते डबे खूप चांगले आहेत. सेट ऑफ 3मध्ये मी घेतले होते. तर ते जे डबे आहेत ना ते बरोबर सेट 3मध्ये जे आहेत ना, म्हणजे मोठ्या डब्यामध्ये कलिंगड, त्याच्यानंतर पायनॅपल, द्राक्ष, असे बऱ्याच काही काय आपण गोष्टी ठेवू शकतो. तर आत्ता घरामध्ये आहे ना पपया वगैरे देखील आहे, कारण आता तोच सीझन आहे की फ्रूट्स भरपूर असतात. तर आत्ता खाण्यासाठी जो कलिंगड मी मुलांना देते ना तो अशा पद्धतीने देते, म्हणजे त्यांना व्यवस्थित पकडून खाता येतो. तर आता मी आरुषला पण आणि स्पृहाला, ते दोघांना देखील, म्हणजे कलिंगड तर सगळ्याच मुलांना आवडतो. तर ते आता मी त्यांना आहे ना हे असेच उभे काप करून देते, म्हणजे मुलांना कळलं पाहिजे की हां पायनॅपल कलिंगड हे असंच असतं आणि हे अशा पद्धतीने खायचं आणि कुठला पार्ट त्याचा टाकून द्यायचा हे देखील कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीने देखील मुलांना आपण कलिंगड वगैरे देऊ शकतो. इझिली त्यांना खाता देखील येतं. तर हे जे डबे आहेत ना वरती याच्या काच आहे आणि तिथून आपल्याला व्हिजिबल होतं, म्हणजे कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर मोठा डबा आहे ना मी जनरली कलिंगडासाठी ठेवते आणि कलिंगड एवढं मोठं पहिल्यांदाच आलं होतं ते त्या डब्यामध्ये, म्हणजे बसत देखील नव्हता, अर्धच कलिंगड त्याच्यामध्ये बसला आहे. पण तो खूप मोठा, म्हणजे व्हिडिओमध्ये आता किती मोठा दिसतोय मला नाही माहिती, पण त्याच्यामध्ये 1-2 किलोचं जे कलिंगड आहे ना तेवढं व्यवस्थित बसतं. तर फळांचं जे काही असतं ना ते सगळं संदीप करतात. मी फळांच्या ह्याच्यामध्ये लक्ष देत नाहीत, कारण तेच सगळं काही घेऊन यायचं किंवा काही ऑर्डर करायचं असेल. नारळ पाणी देखील भरपूर आता असतो घरामध्ये, म्हणजे
तो किती देखील महाग झाला ना तरी पण उन्हाळ्यामध्ये आम्ही नारळ पाणी भरपूर पितो. तर नारळ पाणी आरुष देखील पितो, तो ताक पितो, त्याला सगळ्या ह्या गोष्टी आवडतात. आणि स्पृहा देखील फ्रूट्स तर ती खाते, नारळ पाणी तर तिला आत्ता तरी आवडत नाही आहे, पण नंतर मे बी आवडेल. तर आता या डब्यामध्ये आहे ना मी अर्धा कलिंगड बसवलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी पूर्ण अननस जो आहे ना तो कट करून ठेवलेला आहे. म्हणजे कसं आहे, मुलांना जेव्हा पण लागतो ना तेव्हा तो आपल्याला पटकन काढून देता येतो ना, तर मग त्यांनी मागितल्यानंतर कट करत बसा, त्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे ही सगळी जी तयारी आहे ना ही मी करून ठेवते. आणि फ्रीजमध्ये अजून द्राक्ष वगैरे बऱ्याच काही काही गोष्टी आहेत, तर द्राक्षाला डब्यामध्ये ठेवायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे ते तसंच मी पॅकेट्स ठेवून देते. तर काल एकादश होती, तर संदीपचा उपवास असतो, तर म्हटलं त्याच्यासोबत आहे ना मुलांसाठी काहीतरी बनवावं. तर पनीर घेऊन आले होते, तर म्हटलं चिली पनीर बनवावं मुलांसाठी. तर इथे मी पटकन आहे ना पनीर आहे ना थोडासा टोस्ट करून घेते, ज्याच्याने आहे ना थोडासा असा फ्लेवर येतो, ग्रिलचा फ्लेवर येतो म्हणून म्हटलं. आणि मी काही व्यवस्थित कट केलेला नाही आहे, खूप घाईघाईमध्ये कट केलेला आहे. तर त्यासाठी आहे ना इथे मी लसूण थोडासा कट करून घेतला आहे, कांदा आणि बेल पेपर वगैरे घेतलेलं आहे, जे काही घरामध्ये अवेलेबल होतं त्याच गोष्टी टाकणार आहेत. झालं हा बळा. हो हो झालंय बघ. लगेच अजून पण होते. तर हे जेव्हा आपण पनीर चिली वगैरे काही करतो ना चायनीजचं, ते फक्त टोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. बेल पेपर कांदा वगैरे काही शिजवत बसायचं नाही, पटापट मी एक एक म्हणजे 10-10 सेकंद असं पटकन टोस्ट करून आहे ना पनीर टाकलेलं आहे. आणि जे काही सॉस अवेलेबल होते ते सगळे टाकलेले आहेत. आता मस्त अशा प्लेटमध्ये सर्व करते. आणि आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.